पाडशील तू घे रंग बर्थडे टू यू. हाय, वेलकम टू माय नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे माझ्या बहिणीचा बड्डे, त्यासाठी मी तिच्या घरी चाललो आहे. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवीन, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि तिला काय गिफ्ट घ्यायचं आहे मला. मी आता रेवदंड्याला चाललो आहे, त्यामधून मला मी दाखवेनच. तिला मी साडी घेणार आहे. म्हणजे आज आहे माझ्या मधल्या बहिणीचा आणि मोठ्या बहिणीचा उद्या आहे, त्यामुळे मी दोघींना गिफ्ट आजच घेणार आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि ती काय उद्या येणार आहे, ती पनवेलला असते, तर ती आल्यानंतर मी केक कापेन. पण आज माझ्या मधल्या बहिणीचा बड्डे आहे, तर मी तिकडे जाणार आहे. तुम्हाला मी दाखवेन की पुढे काय काय होणार ते ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हाय, मी आता रेवदंड्याला पोचले आणि सिमरन दुकानात गेले. दोघींना 2 साड्या घेतल्या. सेमच हे पॅटर्न आहेत आणि कलर फक्त वेगळे आहेत. मी आता त्याला सांगत होतो की मला दाखव म्हणून. 2 म्हणजे सेमच कलर आहेत. आता मी प्रतीक्षा ताईला देईन, त्याच्यानंतर उद्या ताई कधी रविवारी येणार, तेव्हा मग सेलिब्रेशन आम्ही करू, तेव्हा तिच्यासाठी तेव्हा देईन मी. हाय, मी आता मोंजेस केक शॉपमध्ये आले केक घ्यायला. ब्लॅक फॉरेस्ट मी घेतला आहे, कारण बाबूला पण चॉकलेटचा केक आवडतो, त्यामुळे मी घेतला आहे तो. आणि त्या काकी मला विचारत होत्या की नाव काय टाकायचं आहे, तर मी सांगितलं सिस्टर टाकायचं आहे. त्या बोलत होत्या माझ्याशी की फ्रीजमध्ये ठेव गेल्यानंतर केक, कारण इथे जायला तुला बोलते वेळ लागेल, बोलते 1 तास तरी लागेल, कारण इकडे रेवदंड्याला विक्रम कमी असतात. साडी घ्यायची होती म्हणून मी रेवदंड्याला, नाहीतर मी अलिबागला जाणार होते. पण साडी इथे रेवदंड्याला सिमरन शॉपमध्ये तुम्हाला माहिती असेल, जी इकडे अलिबागला राहतात त्यांना माहितीच असेल, फेमस सिमरन दुकान आहे. तिथे साड्या मस्त भेटतात, म्हणजे फिक्स रेट असतो, पण साडी क्वालिटी चांगली असते साडीची, त्यामुळे मी तिथून घेतली. आणि पेस्ट्री पण बाबूला एक घ्यायची होती म्हणून विचारत होते मी. आणि 45 रुपयाची काहीतरी ब्लॅक फॉरेस्ट घेतली, ती एक बाबूला. आणि नंतर मग तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. तिला अजून मी सांगितलं ना, अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर मग मी तिला कॉल करेन आणि मग मी सांगेन की मी इकडे आले म्हणून. मी रात्री जाणार होते, पण रात्री नाही जायला भेटणार, म्हणून मग मी आता बोलू दुपारी जाऊन येते. नंतर आता थोड्या वेळात केक कट केल्यानंतर मी येईन, म्हणजे 6 वाजेपर्यंत मी घरी येईन. नंतर मी तुम्हाला दाखवलं पुढलं. हाय, मी आता ताईकडे पोचले. श्री बघा माझी वाट बघत होता आणि मी फोन केलेला. पाडशील ठीक आहे. पेस्ट्री तुला घे आता, का पेस्ट्री मग हे घे, पिशवीतला आहे ते. थांब खाली ठेव. हां, हे घे तुला, ही छोटा. हां, थांब थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेव बाबू. बघा, मम्मीला विश केलंस की नाही तुम्ही? थोडा मम्मीला भरा काढू दे. बरं प्रिय मुक्त चालले. आता मला बरं काढू दे. पटकन काय खास खातो. अरे चिकट लागते. चॉकलेट आहे बाबू. कशी आहे दिसते? मस्त. बघा कशी आहे, मस्त. आणि मी काय करते? कलिंगड. हा, कलिंगड. हो ना.
बघतो ना, कशाला मम्मीचे मोबाईलवर व्हिडिओ पाठवतस का स्वतःच क्लिअर होते ना, पत्ताच नसतं कुठं टाकते ते. तू घे रंग बापा मारायचे कामात. चाललंय हाय, मी आता ब्लॉग इथे एंड करते. ताईच्या घरी गेले आणि तिला मी साडी घेतले, पण ती देताना म्हणजे देताना मी व्हिडिओ काढली नाही. म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये काय ना, फक्त फोटो टाकेन साडीचा, कुठली साडी दिली ती. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.